हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे पितृपक्ष नवमी. तर आज आमचे पित्र आहेत, तर मग मी त्यासाठी पुरण घातलेलं आहे. तर कारण मी थोडासा शूट घेतला आहे, पूर्ण शूट घेतलेला नाही. म्हटलं थोडंसं शेअर करावं म्हणून, कारण खूप घाई गडबड होती. सर्व सकाळी काम वगैरे आवरायचं आणि खूप साऱ्या भाज्या कराव्या लागतात. तर तुम्ही पाहू शकता, मी अगोदरच सर्व तयारी करून घेतलेली होती. भाज्या वगैरे सर्व कट करून घेतलेलं होतं. आणि आता मी प्रथम पुरण घातलेलं आहे. आणि पुरण घातल्याच्या नंतर मी ते कुकर म्हणजे शिजूपर्यंत आता भाज्या करून घेणार आहे. तर प्रथम मी कारल्याची भाजी करणार आहे. तर कारले मी कट करून त्याला हे केलेलं आहे, बारीक केलेलं आहे चॉपरमध्ये. आणि चॉप करून घेतल्याच्या नंतर मी त्या कारल्याची भाजी बनवलेली आहे. तर खूप सुंदर भाजी होती अशा प्रकारे. पण मी नेक्स्ट टाईम तुम्ही म्हटले तर मी दाखवन कशी करतात. पण ही कारल्याची भाजी आणि कांदा लसूणचा मी अजिबात वापर केलेला नाही, कारण पितृपक्षामध्ये कांदा लसणाचा वापर करत नाही, त्यामुळे मी काही केलेला नाही. हे पाहू शकता, मी कारलं छान असं चॉप करून घेतलेलं आहे. आणि माझी कारल्याची भाजी आता टाकणार आहे. तर ही माझी कारल्याची. आणि त्याचबरोबर मी थोडंसं आपल्याला तिखट पंचामृत बनवायचं आहे. तर त्यासाठी मी चिंच थोडी भिजू घातलेली आहे त्याचा कोळ करण्यासाठी. आणि आता त्याच कढईमध्ये लगेच भेंडीची भाजी करून घेणार आहे. आणि भेंडी झालं का लगेच म्हणजे मी सर्व भाज्या आत्ताच करून घेणार आहे लगेच एका कढईमध्ये. याला जास्त काही मला फक्त तिखट मीठ टाकायचं होतं. सिंपल ह्या भाज्या असतात, कारण कांदा लसणाचा अजिबात वापर करत नाहीत. तर तुम्ही पाहू शकता, पलीकडे कुकर लावलेला आहे आणि इकडे भाज्या चाललेल्या आहेत. आणि खूप घाई होती, कारण 12च्या अगोदर म्हणजे नैवेद्य दाखवायचा असतो आणि सुवासिनी जेवू घालायची असते. तर हे पाहू शकता तुम्ही. आता माझी छान अशी मेथीची भाजी पण झालेली आहे, भेंडीची झालेली आहे. आता मी करणार आहे छान अशी मस्त याची आळूची भाजी. तर आळूची भाजी करायची आहे आणि आळूच्या वड्यासुद्धा करणार आहे. जर आपण आळूची भाजी केली तर वड्या नाही केल्या तरी चालतात, आणि वड्या केल्या तर आळूची भाजी केली नाही तरी चालते. अशा प्रकारे ही आळूची भाजी पण लागते. आणि तुम्ही पाहू शकता, तर मी आळूची भाजी पण केलेली आहे. त्याच्यात थोडंसं आंबट चुकावीही घातलेलं आहे, कारण गोड आंबटने जरा भारी लागते. तर अशा प्रकारे मी सर्व स्वयंपाकाने केलेला आहे. आणि आता लगेच मी वड्यांसाठी पीठ काढून घेणार आहे. आपल्याला साध्या पानाच्या म्हणजे वड्या करायच्या आहेत. मी आळूची भाजी पण केली आणि आळूच्या वड्या पण केल्या होत्या, कारण आळूची भाजी पण छान लागते आणि वड्यासुद्धा सुंदर लागतात. त्यासाठी मी 2च वड्या केल्या, जास्त केल्या नाही, फक्त नैवेद्यासाठीच केल्या. तर अशा प्रकारे मी थोडेसे तीळ घातले, लाल तिखट, हिंग, ओवा, जिरा पावडर सर्व काही टाकलेलं आहे. आणि छान अशा आपल्या वड्या केलेल्या आहेत. तर वड्या बनवून झालेल्या माझ्या. आणि वड्या बनवून झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता, लगेच मी दुसरी भाजी करून घेतलेली आहे. आळूच्या भाजीचंही मी तिकडे शिजायला टाकलेली आहे. आणि कारण माझं खूप फास्ट चाललं होतं, मी पूर्ण प्रॉपर व्हिडिओ नाही घेतला, कारण खूप वेळ लागला होता. आणि अगोदरही मी हे तुमच्याशी शेअर केलेलं आहे. त्यासाठी मी रोज रोज तेच म्हणजे नाही दाखवावा ह्यासाठी फक्त छोटासा ब्लॉग केलेला आहे. कारण तेच नाही आपण दाखवू शकत, प्रत्येकाला वेगवेगळं हवं असतं, तेव्हा तर हे असतं. त्यासाठी मी काही पूर्ण शॉट नाही घेतला, थोडं शॉट घेतलेला आहे. कारण तुम्हाला तर माहिती आहे, सकाळी सकाळी खूप आणि असा काही कार्यक्रम असला तर खूप गडबड असते. आणि शूट घ्यायचं म्हटलं तर म्हणजे जिथं 1 तास लागतो तिथे 2 तास लागतातच. त्यासाठी मी थोडं शूट घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता, आता छान अशी आपली वळे म्हणजे आळूचं पानाला हे लावून घेऊन म्हणजे पीठ लावायचं. आणि लगेच मी उकडूनसुद्धा घेणार नाही, कारण 2च आहे, तर मग मी तळूनच घेणार आहे डायरेक्टली. त्याच्यासाठी मी हे केलेलं आहे. थोडंसं पातळ झालं आहे, थोडं पीठ आणखीन घालते. आणि मला असं वाटतं की कमी पण पडेल, त्यासाठी मग थोडंसं घालते आणखीन.
तर अशा प्रकारे मी आता सुंदर असं कट करून घेतलेलं आहे. आता छान झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. कारण एक सुवासिन आणि ते जेवायला येणार आहेत. तर तुम्ही पाहू शकता सुंदर असा आपला स्वयंपाक होणार आहे. आणि स्वयंपाक करायला म्हणजे खूप वेळ लागतो आणि खूप घाईघाई गडबड घोटाळा. हे पहा आता सुंदर असे, आणि गावाकडल्यासारखे पानंही सुद्धा मिळत नाहीत. इथल्या आळूचे पानं वेगळेच असतात, तुम्ही पाहू शकता. हे पानं वेगळेच आहेत, आपल्या गावाकडले पानं वेगळेच असतात. तर अशा प्रकारे हे पानं आहेत इथले. तर तुम्ही हे बघा, असे पानं आहेत जसं काय ते वेगळं झाड असतं पहा या पानांचं. त्यामुळे मी एकदा दोनदा तर घेतले पण नव्हते, पण आता ऑप्शन नाही त्यामुळे मी घेतले हे पानं. कारण नाहीतर मी गावाकडेच खात असते. कारण हे कसं वाटतं, कशाचे पानं आहे काय माहिती. आपण म्हणतात सगळेच घेतात आळूच्या पानासारखे, तर मग आता मला ऑप्शन नव्हतं म्हणून मीही घेतले. तर तुम्ही पाहू शकता हे अशा 2 मी चांगलं छानपैकी वड्या करून घेतलेल्या आहेत. आणि आता आपल्याला करायचं आहे पुरणाला येळवणी, म्हणजे हे टाकून पुरण शिजलेलं आहे आणि मी गाळूनही घेतलेलं आहे. लगेच हे टाकलं का मी लगेच पुरणाला फोडणी देऊन घेणार आहे, म्हणजे असं परतून घेणार आहे छानपैकी. आणि परतल्याच्यानंतर मी साखरच घालणार आहे, गूळ नाही घालणार. तर मी छान असं आता पुरण करून घेते. एवढं झालं का लगेच पुरण करून घेणार. हे पाहू शकता छान असं आपलं पुरण झालेलं आहे. आणि पुरण झाल्याच्या नंतर आता मी करणार आहे पंचामृताची तयारी. तर हे पहा तुम्ही, पंचामृतला तीळ आणि शेंगदाण्याचा कूट तो बारीक केलेला आहे. आणि खोबरं, अख्खे खोबऱ्याचे हे पण टाकायचे आहेत. आणि थोडेसे शेंगदाणे, हिंग आणि 1-2 मिरच्याच्या काप टाकायचे, आपले तुकडे टाकायचे आहेत. हे प्रथम जिरं, मोहरी हे टाकलेलं आहे. ते छान तडतडून दिलेलं सुंदरपैकी असं छान असं तडतडून दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत थोडीशी हळद पावडर. आणि हे पाहू शकता सुंदर आपलं असं झालेलं आहे. आणि कढीपत्ता घातला थोडासा. आणि हे शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप घातलेले आहेत. हे छान आपल्याला असे परतून घ्यायचे आहेत त्याचा कच्चापणा जाईपर्यंत. हे पहा सुंदर असं. आणि हिरव्या मिरच्या पण घातल्या. तोपर्यंत लगेच मी आता आमटीचं वाटून घेणार. आता पुरणही झालं, आमटीचं वाटून घेणार. आणि हा तिखट पंचामृत झालं का लगेच मी आपलं हे करणार आहे, म्हणजे आमटी करणार आहे. आमटी झाल्याच्या नंतर लगेच कढी करणार आहे. अशा प्रकारे फास्ट चाललेलं आहे. जोपर्यंत जेवढं शूट होईल तेवढं घेतलेलं आहे प्रॉपरपर्यंत. हे आता छानपैकी मी थोडीशी शिजून देणार आहे, कारण शेंगदाणे थोडेसे शिजले पाहिजे त्यासाठी मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. आणि 5 ते 10 मिनटं शिजून दिलेलं आहे. आणि नंतर मग मी फोडणी दिली छानपैकी. त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि हिंग हे घातलेलं आहे. आणि जे आपण तीळ आणि शेंगदाण्याचा कूट, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि थोडंसं म्हणजे 2 चमचे तिळाचं कूट, अशा प्रकारे हे सगळं मिश्रण मी असं परतून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. हे पंचामृत खूप सुंदर लागतं, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि ह्याच्यात गूळ घालतात, म्हणजे हा कोळ घालायचा आणि गूळ घालायचा. इतकं सुंदर लागतं हे पंचामृत, तुम्ही नक्की करून पहा आणि ट्राय करून पहा. हे पंचामृतचं मी रेसिपी जरा पूर्ण घेतलेलं आहे, कारण हे पंचामृत मी खूप मलाही आवडतं. आणि ब्राह्मणांच्या मध्ये प्रथम हे पंचामृत कोणत्याही सणाला आणि कोणत्याही वेळेस हे पंचामृत नक्की करतात. आणि महालक्ष्मीला, दीपावळीला आळूच्या पानाची भाजी आणि पंचामृत. तर मी गूळ नव्हता म्हणून मी साखर घातलेली आहे, पण तुम्ही गूळ घाला, कारण गुळाने खूप म्हणजे जास्त टेस्ट वेगळी लागते आणि सुंदर होते. तर कारण मी मागच्या वेळेस गुळाचं केलं होतं, पण ह्यावेळेस माझ्याकडे मी गूळ माझ्या लक्षात नाही ठेवायचा, सर्व म्हणजे गुळवण्याला टाकून दिलं. आणि पाऊस येत होता म्हणून बाहेरही कोणी गेलं नाही, त्याच्यामुळे मी साखर घातली.
हे पाहू शकता. हे अशा प्रकारे आपलं पंचामृत झालेलं आहे आणि इतकं छान लागतं. हे पंचामृत तुम्ही 3 ते 4 दिवस पण खाऊ शकता, म्हणजे खराबही होत नाही. हे पंचामृत तुम्ही जर म्हटले ना, पुरणपोळीचा स्वयंपाक केला तर पंचामृत आणि आळूच्या पानाची भाजी नक्की ट्राय करून पहा, तर तुम्ही नक्कीच करता. मी तर एकदाच खाल्लेली माझ्या बहिणीकडे, तेव्हापासून मी हे करते कारण मला खूप आवडते. तर पाहू शकता आपलं आता पंचामृतही झालेलं आहे सुंदरपैकी. आणि आता मी हे करून घेणार, म्हणजे कढी करून घेणार आहे आणि लगेच याचा मसाला. तर अशा प्रकारे माझा स्वयंपाक झालेला आहे. आणि बघा हा माझं फायनली माझ्या ह्याचं लूक कसं वाटलं तुम्हाला. पूर्ण थाळी मी तयार केलेली आहे. ही आहे आपली नवमीची थाळी. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बाय, नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.